पाणी किती प्यावं हे ठरवताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्या व्यक्तीचं वय काय आहे, त्याचा व्यवसाय कसा आहे, तो दिवसभर शारीरिक मेहनत करतो की ऑफिसमध्ये बसतो, तो कुठल्या देशात म्हणजे परदेशात किंवा हवामानात राहतो आणि त्यावेळी नक्की कुठला ऋतू चालू आहे, या सगळ्या घटकांचा विचार करून पाण्याचं योग्य प्रमाण ठरवलं जातं. तुम्ही कुठे राहता म्हणजेच तुमचं वातावरण कसं आहे, जसं तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात राहत असाल जिथं उष्णतामान खूप जास्त असेल, ऊन तीव्र असेल, शरीरातून घाम मोठ्या प्रमाणात निघत असेल, तर अर्थातच तुमच्या शरीराला अधिक पाण्याची आवश्यकता आहे. पण जर तुम्ही अशा ठिकाणी राहता जिथं थंड हवामान आहे, जिथं शरीराला उष्णतेचा ताण निर्माण होत नाही, तिथं शरीराला तेवढ्या पाण्याची गरज भासत नाही. तुमचं वय किती आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. 13-14 वर्षाच्या मुलांपर्यंत पाण्याचं प्रमाण कमी लागते, त्यापेक्षा वयस्कर व्यक्तींना पाण्याचे प्रमाण जास्त लागते आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यापेक्षा पाण्याचे प्रमाण कमी लागते. तुम्ही काय काम किंवा व्यवसाय करता हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. रस्त्यावर उन्हात काम करणारा मजूर, कष्टकरी शेतकरी, खड्डे खणणारा कामगार दिवसभर उन्हात, धुळीत आणि शारीरिक श्रमात असतो, त्यांच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जातं. म्हणून त्यांच्यासाठी पाणी पिण्याचं प्रमाण हे थोडं अधिक असणं आवश्यक असतं. पण दुसरीकडे ज्यांचं काम एसी मध्ये किंवा ऑफिसमध्ये संगणका समोर बसून काम करतात, ज्यांच्या शरीराला उष्णतेचा तितकं सामोरं जावं लागत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी तितकं बाहेर निघत नसतं आणि म्हणून त्यांना थोडं कमी पाणी प्यायलं तरी शरीराची गरज पूर्ण होते. यथोचित कर्मणा देहे तदनुरूप जलम पिबेत, म्हणजे आपल्या श्रम, व्यवसाय आणि परिस्थितीनुसार पाण्याचं प्रमाण ठरवता आलं पाहिजे. पाणी किती प्यायचे हे फक्त हवामान, वय किंवा व्यवसायावरच नाही बरं का, तर तुम्ही नक्की कोणतं अन्न खाताय यावरही अवलंबून असतं. आजकाल काय होतं, तेल, तूप आणि साजूक पदार्थ यांमुळे कोलेस्ट्रॉलची भीती लोकांच्या मनात इतकी घालून दिलेली आहे की या सर्व घटकांचं प्रमाण आहारातलं फारच कमी झालेलं आहे. त्यामुळे अनेक लोक कोरडे आणि वृक्ष पदार्थ जसे भाजलेले पदार्थ असतील, बेक केलेले पदार्थ असतील, तुपाशिवाय केलेले काही पदार्थ असतील, अशा पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये अशा अन्नाला वृक्ष आहार असं म्हणतात. म्हणजे शरीरातील स्निग्धता कमी करणारा, आतड्यांना कोरडेपणा निर्माण करणारा अशा प्रकारचं अन्न लोकांच्या थोडं आहारात जास्त येत आहे. त्यामुळे अशा लोकांना पाणी पिण्याची गरज जास्त असते, कारण ते पचनक्रिया सुलभ करतं आणि आतड्यातील कोरडेपणा कमी करते. जर त्यांनी पाणी पुरेसं घेतलं नाही तर पचन व्यवस्थित होऊ शकत नाही आणि पुढे जाऊन अजीर्ण किंवा बद्धकोष्ठता किंवा वातविकार यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पाणी किती प्यायचं हे ठरवताना तुमचा आहार, अन्नाचं स्वरूप आणि त्यातील तेल तुपाचं प्रमाण पाहणं हे सुद्धा महत्वाचं ठरतं. थोडक्यात सांगायचं झालं तर कोरडं अन्न खात असाल तर जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते आणि जर स्निग्ध पदार्थ खात असाल तर प्रमाणित पाणी पुरेसं ठरतं. पाणी पिण्याचं प्रमाण ऋतूनुसार सुद्धा बदलतं. उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज वाढते तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ती खूपच कमी होते. म्हणून शरीराची गरज ओळखा. वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी किती प्यावं, तर आयुर्वेद सांगतो मात्रावत पिबेत, म्हणजे वर्षा ऋतूमध्ये पाणी नेहमी प्रमाणात, म्हणजे जितकी शरीराला गरज आहे तितकंच घ्यावं. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने म्हणजे वर्षा ऋतू, पावसाळा असतो. या काळामध्ये शरीरात आर्द्रतेचा प्रभाव सर्वाधिक असतो, त्यामुळे शरीरात आधीच पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. भारतीय एक तत्वज्ञान आहे, अत्यंत सुंदर असा सिद्धांत आहे, यथा ब्रह्मांड तथा पिंड. ब्रह्मांडामध्ये जे जे बदल घडत आहेत ते त्याच क्षणाला तुमच्या शरीरामध्ये सुद्धा घडत आहे. म्हणजे जे काही या सृष्टीत आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या शरीरात आहे. वर्षा ऋतूमध्ये बाहेरच्या निसर्गात पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. आकाश, वातावरण, माती सगळीकडे ओलावा भरलेला असतो आणि त्यामुळे आपलं शरीर सुद्धा याच निसर्गाचा भाग असल्यामुळे शरीरातही या काळात जलतत्व वाढतं. त्यामुळे या ऋतूमध्ये पाणी अति प्रमाणात पिणं निश्चित प्रमाणे टाळलं पाहिजे.
तसेच मार्च महिना आहे, एप्रिल आहे, मे आहे, या महिन्यामध्ये प्रचंड उष्णता असते. त्या काळात आपल्याला भरपूर पाणी पिण्याची गरज असते. पण आता तुम्ही उन्हाळ्यात खूप पाणी पिताय, बरोबर आहे, पण आता उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला आहे. आता ती सवय बदलणं हे खूप गरजेचं आहे. पण ही सवय मोडायची कशी? म्हणून आपल्या परंपरेत, आपल्या पंचांगामध्ये एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक सोय करून ठेवलेली आहे. ती म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशी. या दिवसाचं व्रत असं सांगितलं आहे की अन्न तर खायचं नाही, पण त्याचबरोबर पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायचा नाही. एकादशी सुरू झाल्यापासून पुढचे 24 तासापर्यंत शरीराला पूर्णपणे विश्रांती द्यायची. म्हणूनच या दिवसाला म्हणतात निर्जला एकादशी, म्हणजे पाणी न पिण्याची एकादशी.